हाय फ्रेंड्स, मी तुमची रिया. हा आहे आजचा डे 2 कोल्हापूरमध्ये. मी मस्त असं व्हाईट टॉप वगैरे घालून छान रेडी झाली होती. मग आम्ही सकाळी सकाळी मस्त नाश्ता वगैरे केला आणि लगेच निघालो वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर जाण्यासाठी. तिथे आहे ज्योतिबाचं मंदिर. जाताना आम्ही कारमध्ये CNG वगैरे भरलं होतं. मग लगेच निघालो आम्ही जाण्यासाठी. तर जाताना बरेच वेगळे छोटे छोटे घरं होते जुन्या प्रकारचे. इथे बऱ्याच ठिकाणी तालीमसुद्धा होत्या. मग आम्ही सर्व काही जुन्या गोष्टी वगैरे बघितल्या आणि लगेच निघालो आम्ही. आमचा छोटासा शंभू सोबत असल्यामुळे खूप जास्त करमत आहे आम्हाला आजकाल. तो खूप जास्त परेशान करत होता मध्ये मध्ये. त्यांनी मस्तीसुद्धा खूप जास्त केली आमच्यासोबत यावेळेस. कधी इकडून मला बोलेल, कधी तिकडून बोलेल. त्यांनी खूप जास्त धिंगाणासुद्धा केला होता कारमध्ये. ज्योतिबाच्या डोंगरावर जाताना भारी व्ह्यू येत होता आजूबाजूला. मग आम्ही सर्व व्ह्यू बघितले, एन्जॉय केले आणि ज्योतिबा डोंगरावर पोहोचलो आम्ही. मग कार वगैरे पार्क केली. एंट्री गेटवरती आम्ही शंभूचे 1-2 शूटसुद्धा घेतले. मग शंभूचे शूट वगैरे घेऊन झाल्यावरती आम्ही लगेच निघालो आमच्या महाराजांच्या घरी. जे आमचे महाराज आहेत त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही लगेच. जाताना आम्ही 1-2 गोष्टी नवीन पाहिल्या. तसंच काही सामान घेतलंसुद्धा आईने, जे आईला नवीन वाटलं ते. आम्ही महाराजांच्या घरी गेलो. मग तिथे फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आम्ही महाराजांसोबत गेलो होतो मंदिरामध्ये. मंदिरात महाराजसोबत असल्यावर ते आम्हाला डायरेक्ट मध्येपर्यंत दर्शन आहे. मग पप्पांनी पूजेचं सामान वगैरेसुद्धा घेतलं होतं आणि आम्ही लगेच मग दर्शन वगैरे घेतले. आमचे महाराज सोबत होते त्यामुळे आम्हाला जास्त काही वेळ लागला नाही दर्शन घ्यायला. आमचे 10-15 मिनटात छान दर्शन वगैरे झालं सगळं. आणि मला या मंदिरामध्ये मोबाईलसुद्धा अलाउड केलेला होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला शूट घेण्यासाठी. तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकता. खूप छान दर्शन वगैरे झालं आमचं. मंदिरामध्ये छान दर्शन वगैरे झाल्यावरती आम्ही बाहेर आलो. बाहेरून आम्ही शंभूच्या वजनाप्रमाणे गुलाल वगैरे घेतला होता, गुलाल खोबरं. मग ते छान मिक्स केलं आणि लगेच गुलाल खोबरं उधळलं पूर्ण. त्यानंतर 1-2 रील शूटसुद्धा घेतला मी माझ्या चॅनलसाठी. मग दर्शन झालं तर आम्ही 10-15 मिनटं बसलो होतो मंदिराच्या परिसरामध्येच. आम्हाला तिथे करवंद भेटले होते, ते काहीतरी नवीन फ्रूट भेटलं, त्यामुळे आम्ही ते सुद्धा घेतलं होतं खाण्यासाठी. खूप जास्त टेस्टी होतं हे. मग आम्ही गेलो महाराजांच्या घरी. तिथे फ्रेश वगैरे झालो आणि तिथेच मस्त जेवण केलं. आमचा नैवेद्य होता पुरणाचा, त्यामुळे आम्ही मस्त पुरणाचं नैवेद्याचं जेवण वगैरे केलं आणि लगेच गेलो यमाई देवीच्या दर्शनाला. यमाई देवीचं दर्शन वगैरे छान झालं आमचं 10 मिनटातच. तिथे जास्त गर्दी वगैरे नव्हती. मग यमाई देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही लगेच निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी. आम्हाला कोल्हापूरला महालक्ष्मी देवीचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं. जाताना आम्ही दुसऱ्या रूटनी गेलो, तिथूनसुद्धा खूप छान व्ह्यू येत होते. तसं आम्ही इथली फेमस अशी वारणा लस्सीसुद्धा घेतली होती. माझी फेवरेट आहे वारणा लस्सी. मग मी वारणा लस्सी पिलीसुद्धा, मला फार आवडते. मग आम्ही पोहोचलो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये जाताना बऱ्याच जुन्या गोष्टी होत्या. कोल्हापूरची जुनी सिटी वगैरे लागली होती आम्हाला जाताना. मग बऱ्याच गोष्टी नवीन पाहिल्या. तिथलं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस बघू शकता तुम्ही, किती स्वच्छ आणि किती छान होतं दिसायलासुद्धा. मग आम्ही जुनी सिटी वगैरे बघून झाल्यावरती आम्ही लगेच गेलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. तिथे गेल्यावरसुद्धा आम्ही शंभूचं शूट वगैरे घेतलं होतं. आईने पूजेचं ताट वगैरे घेतलं. आम्ही मुखदर्शनच केलं. दर्शनला खूप जास्त गर्दी होती त्यामुळे. मग मुखदर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. मी मस्त असा गोळा वगैरे खाल्ला. मला खूप जास्त आवडला होता हा गोळा. त्याची टेस्ट खूप छान होती. मग गोळा खाऊन गेलो आम्ही रंकाळा तलावापाशी. तिथे गेल्यावरती मस्त असे शूट वगैरे घेतले, फोटोज काढले भरपूर सारे. मग आम्ही तिथे भरमसाठ फोटोज वगैरे काढले. आम्ही खूप जास्त फोटोज काढले, रील शूट केला तिथेसुद्धा. खूप छान व्ह्यू येत होता. इथे बरेच पक्षीसुद्धा बघितले. शंभूचे तर खूप छान फोटोज वगैरे क्लिक केले आम्ही इथे. मग ते सर्व झाल्यावरती आम्ही मस्त थोडंफार पेटपूजा केली, नाश्ता केला थोडासा. पुरी चाट घेतला होता मी, ते खूप जास्त टेस्टी होतं. मग दर्शन वगैरे घेऊन गेल्यावरती आम्ही चप्पल लाईनमध्ये गेलो. शंभूला कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती आम्हाला. आम्ही चप्पल वगैरे घेतली. मग आम्ही गेलो होतो पुढे नरसोबाच्या वाडीला. तिथे दत्ताचं मंदिर आहे. जाताना शंभूने खूप जास्त इरिटेट केलं यावेळेस. तो खूप जास्त आरडाओरडा करत होता कारमध्ये. तिथे तसं बऱ्याच जुन्या गोष्टी विकायला होत्या. घोंगडी होती, जाते होते, खलबत्ते होते, बऱ्याच काही होतं. मग नरसोबाच्या वाडीला पोहोचल्यावरती आम्ही इथेसुद्धा आईने पूजेचं सामान वगैरे घेतलं. इथे पेढे खूप जास्त फेमस आहे इथले. आम्ही पेढेसुद्धा घेतले होते. मग तिथं गेल्यावर छान फ्रेश वगैरे झालो नदीच्या पाण्यामध्येच. तसं तिथे आंघोळ करायची प्रथा आहे, पण आम्हाला काही जास्त टाईम नव्हता त्यामुळे मी मस्त हातपाय धुवून घेतले तिथे. मग ते धुवून झाल्यावरती आम्ही लगेच दर्शन वगैरे घेतले.
तसं इथे दर्शन घ्यायला जास्त वेळ लागला नाही, 10-15 मिनटात छान दर्शन वगैरे झालं आमचं. जास्त मोठी नाही तर छोटीशी एकदम दत्ताची मूर्ती आहे. इथे पण शंभूची रील शूट घेतली होती. मी याची रील नक्की माझ्या चॅनलवर सुद्धा अपलोड करेल शंभूची. मग दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही लगेच पार्किंगमध्ये गेलो. मग जाताना आईने बरेच फोटोज वगैरे क्लिक करायला सांगितले होते शंभूचे. तसं आम्हाला माझी फेवरेट गोष्ट म्हणजेच मला सनफ्लावरचे एक शेत दिसलं होतं. तिथे आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले. तसं मला पर्सनली सनफ्लावर खूप जास्त आवडतात. मग आम्ही तिथून पुढे गेलो होतो पंढरपूरला. पंढरपूरला पोहोचल्यावरती दर्शन वगैरे घेतले गजानन महाराजांचे. मग छान जेवण वगैरे केलं आणि मग लॉजवर रात्री आराम केला. बाकी भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.